महाराष्ट्रातील पोलीस पाटलांची मानधनवाढीची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केल्याने मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागात पोलीस पाटलांची पोलीस प्रशासनासह महसूल विभागास मोठी मदत होते। कायदा सुव्यवस्था राखणे, निवडणूक काळात प्रशासनास मदत करणे, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनांची प्रशासनास माहिती देणे, गावातील किरकोळ भांडणतंटे मिटवणे। यापूर्वी प्रत्येक पोलीस पाटलांनी आपले गाव तंटामुक्त करून लाखोचे बक्षीस मिळवले आहे। अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांची मानधनवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती। ती मागणी एकीकरण समितीसह पोलीस पाटलांच्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ करून 15,000 रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे। याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष, लिंगणूरचे पोलीस पाटील मल्लय्या स्वामी, टाकळीचे पोलीस पाटील संजय माने, खटावचे पोलीस पाटील भैरप्पा पाटील, रसूलवाडीचे अनिल जाधव, बेळंकीचे चंद्रकांत पाटील, जाडरावाडीचे डॉक्टर दत्ताजीराव कुंडले, सांबरवाडीचे सुधीर काटकर, वड्डीच्या वैशाली सातपुते, कदमवाडीच्या ज्योती शहाजी कोरे, समीर मुलानी, धामणीचे रफिक पाटील, मल्लेवाडीचे अभय शिंदे, कळंबीचे मनसूर नदाब, सचिन कोलप, करोलीच्या पोलीस पाटील मनीषा पाटील यांच्यासह प्रदीप मोरे, पंकज पाटील, खुशालराव पाटील उपस्थित होते। संपादक इम्रान कोतवाल। पाटलांची मानधनवाढीची मागणी होती। ती मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ते आमच्या मागण्या पूर्ण केल्या, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। आणि आमच्या बऱ्याच समस्या आमच्या मानधन पेंडिंग व्हायचे, त्यावेळेला आम्हाला भाऊ मदत करायचे बरेच, आणि भाऊ इथून पुढे आम्हाला मदत करतील अशी आशा करतो। आणि आमच्या राहिलेल्या मागण्याही पुढच्या काळात ही सरकार पूर्ण करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।